पक्षी आणि वने. असं पाहिलंय आम्ही की जेव्हा जंगलात पेटायचा वनवा, राख व्हायची पशु पक्षी आणि वने, आता मात्र जाणून बुजून लावली जाते आग. आता मात्र जाणून बुजून लावली जाते आग. जळाली झोपडी, जळाला कॉन्क्रीटचा बंगला, होरपळली माणुसकी. आता हे कुठेतरी थांबायलाच पाहिजे. आता हे कुठेतरी थांबायलाच पाहिजे. ज्या गावामध्ये केली शेतकऱ्यानं आत्महत्या, ज्या गावामध्ये केली शेतकऱ्यानं आत्महत्या, पोरीच्या हुंड्यापायी, दवाखान्यापायी, आसमानी संकटापायी, त्याच गावात त्याच गल्लीत 15 दिवसांनी वाजला डीजे. ज्या गावात केली शेतकऱ्यानं आत्महत्या, त्याच गावात त्याच गल्लीत 15 दिवसांनी वाजला डीजे. उधळले गेले हजारोंचे बंडल, मोठा मंडप गाजा वाजा, ढोसली गेली दारू. त्याच गावात आदरणीय सर, आता हे कुठेतरी थांबायलाच पाहिजे. अर्थकिंकाऱ्यांचा आवाज घुमतोय देशभर, अर्थकिंकाऱ्यांचा आवाज घुमतोय देशभर. शिक्षक झाला बेहाल शासनाच्या ग्रँट आणि नॉन ग्रँटच्या धोरणापायी. जवान झेलतोय शत्रूंच्या गोळ्या आणि आम्ही मात्र गुंतलो एका प्रश्नाच्या उत्तरापायी की आखिर कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा, झुकेगा नहीं साला जनता माय बाप अप्पा. आता हे कुठेतरी थांबायलाच पाहिजे. आता हे कुलबुर्गी खराखराच बोलते, कुलबुर्गी खराखराच बोलते. गौरी लंकेश सचको छापते, दाभोळकर खराखराच सांगते. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या या देशामध्ये जाणून बुजून त्यांनाच का संपविले जाते. आता हे कुठेतरी थांबायलाच पाहिजे. आता हे महापुरुषांच्या नावाखाली, महापुरुषांच्या नावाखाली भाजली त्यांनी स्वतःची पोळी. महापुरुषांच्या नावाखाली भाजली त्यांनी स्वतःची पोळी. जनता भोळी भाळी, जनतेची झोळी खालीच रे खाली. आणि त्यांनी सत्तेच्या खुर्चीसाठी कशी खेळली रे खेळी, कशी खेळली रे खेळी. जनता मायबाप. आता हे कुठेतरी थांबायलाच पाहिजे. आता हे कुठेतरी. धन्यवाद. एकदम छान सर, एकदम वास्तववादी कविता आहे. कुठं तरी थांबायला हवंय. एकदम छान. पुढचे मान्यवर कवी आहे बाळासाहेब तोरसकर. पुढचे 5 नावं वाचून घेते. अपर्णा आंबेडकर, सुनील खंडेलवाल, अनिल कुलकर्णी, ऐश्वर्या डगावकर.